एक काळ होता जेव्हा नद्या स्वच्छ होत्या, 12 महिने खळखळ वाहत होत्या, जीवनाचा स्रोत होत्या. पूर्वी नदीचे पाणी ओंजळीत घेऊन पिणे शक्य होते, जैवविविधता दिसत होती, जाणवत होती. पण आज नद्या अस्वच्छ व प्रदूषित झालेल्या आहेत. 12 महिने प्रवाहित दिसत नाहीत, पाणी पिण्यायोग्य नाही, दूषित झालेले आहे. कारखान्यातील रासायनिक द्रव्य थेट नदीत. लोक कचरा, निर्माल्य, जुने वस्त्र, तुटलेल्या वस्तू नदीत टाकतात. पूर्वी असे नव्हते. धार्मिक विधी करताना केस, ब्लेड, जुने वस्त्र नदीकाठीच टाकले जातात. आज पाणी ना स्वच्छ ना प्रवाहित. मग अशा दूषित पाण्यात वडीलधाऱ्यांच्या अस्थी कशा विसर्जित कराव्यात? दूषित पाण्यामुळे नदीतील जैवविविधता नष्ट होत आहे, निसर्गाचा समतोल बिघडत आहे, प्राणीमात्राच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कचऱ्यापासून आपण शेतीसाठी खत बनवू शकतो. दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविले पाहिजे. सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. आपण पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारूया. दैनंदिन वापरात गोमय उत्पादने वापरूया. वनस्पती व एन्झाईमच्या सहाय्याने नदीचे पाणी स्वच्छ करूया. चला संकल्प करूया. नदीत कचरा टाकणार नाही. जो टाकेल त्याला परावृत्त करू. नदी संवर्धन करू. निसर्गाचा समतोल राखू. गंगा गोदावरी माता की जय. हर हर गंगे नमामि गंगे. बोले बात और बहता पानी, न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंगा.